श्रीरामकृष्णाश्चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं तुल्यं सर्वमेव रघुनन्दन कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जयत्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम जयांचे कविता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदूया श्री चरण श्री गुरुचे जय जय रघुवीर समर्थ। आनंद योगी डॉक्टर काका आणि श्रद्धेय मंदाते या उभयतांना मनपूर्वक वंदन करते। उपाधी बाजूला सारून चैतन्याचा शोध घ्यायला जमलेल्या सर्व साधकांना मनपूर्वक अभिवादन करते। काल आपण एक महत्वाची ओवियातली पाहण्याचा प्रयत्न केला की या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती आणि संत ज्याप्रमाणे फक्त त्या चैतन्याकडे लक्ष ठेवून आपला व्यवहार जसा व्यावहारिक सत्तेत जसा करायला पाहिजे तसा करतात, त्याच कला जी आहे ती तुम्ही आम्ही शिकून घेतली पाहिजे। डॉक्टर काका एक वाक्य नेहमी आमच्या समोर ठेवतात की शास्त्र ऐकणं, त्याचा अभ्यास करणं आणि त्याचं कलेत रूपांतर करून आपल्या आचरणात ते उतरवणं हे खूप महत्वाचं आहे। आणि जोपर्यंत ते फक्त वहीमध्ये राहतं, नोट्समध्ये काढलेल्या असतात त्याच्यामध्ये राहतं, पण आचरणाशी त्याचा संबंध राहत नाही, त्यावेळेला मात्र त्याचं जे फळ प्राप्त व्हायला पाहिजे त्या फळापासून आपण काय राहतो तो दूर राहतो। मग आता या चैतन्याचा अखंड वेध घेण्याचं जर आपल्याला साधन करणं जमलं तर त्याचं फळ काय प्राप्त होणार आहे, तर युद्धासारख्या प्रसंगामध्ये सुद्धा अंतःकरण शांत ठेवून आपलं कर्तव्य इतरांना मारत असताना सुद्धा अंतःकरण डिस्टर्ब न होऊ देता त्या ठिकाणी अर्जुनाला करण्याचं काम जे आहे ते भगवंत त्या ठिकाणी शिकवत आहेत। आणि त्याचं निमित्त करून हे गीताशास्त्र जे आहे ते ज्ञानेश्वर माऊलींनी अत्यंत रसाळपणे आपल्यासमोर उलगडून ठेवलेलं आहे। काल आपण ती ओवी पाहिली। त्यानंतर त्या आत्मतत्वाविषयी ते कसं आहे तर नित्य आहे, अविनाशी आहे। जगातली कुठलीही गोष्ट जरी आपण पाहिली तरी त्याला विनाश ठेवलेलाच आहे। एक तर स्वतः ते विनाश पावतं। आपण पाहतो आपल्या सगळ्या साड्या हळूहळू अगदी लग्नातली जे शालू वगैरे असतो तो कितीही गुंडाळून ठेवला, काही केला तरी सुद्धा हळूहळू ते काय होत जातं तर झिजत जातं। वस्त्र सुद्धा झिजतं, घर सुद्धा झिजतं, भांडे झिजतात, सोनं झिजतं। सगळ्या गोष्टी या कशा आहेत या दृश्य जगतातल्या तर विनाशी आहेत। पण आत्मा नावाचं तत्व जे आहे ते मात्र अविनाशी आहे। ते तत्व जे आहे ते अविनाशी आहे। त्यानंतर व्यावहारिक सत्तेमध्ये आपल्याला एखाद्या गोष्टीचं ज्ञान करून घ्यायचं असेल तर 5 ज्ञानेंद्रियांचा उपयोग आपण करतो। रूप पाहायचं असेल तर डोळे, त्याच्यासाठी नेत्र म्हणजे ज्ञानेंद्रिय त्याचा उपयोग करतो। शब्द ऐकायचे असतील तर कानाचा म्हणजे श्रोत्राचा उपयोग करतो। स्पर्श ज्ञान करून घ्यायचं असेल तर त्वचेचा उपयोग होतो। आता व्यावहारिक सत्तेमध्ये ह्या पद्धतीने होणारं ज्ञान आपल्याला सारखं परिचयाचं आहे, पण आत्मज्ञान जे आहे ते मात्र असं होणारं ज्ञान नाही किंवा 5 ज्ञानेंद्रियांनी अजिबात होणार नाही। हे खूप लक्षात घेतलं पाहिजे इथं की 5 ज्ञानेंद्रियांच्या साह्याने या आत्मतत्वाचं ज्ञान कदापि होणार नाही। कारण 5 ज्ञानेंद्रियांनी आम्हाला जे काही दिसतं किंवा त्याचं ज्ञान होतं ते सगळं दृश्य जगतातलं आहे। आणि आत्मा हा दृश्य अदृश्य या दोन्हीच्याही पलीकडचा आहे। तुझं दृश्य म्हणू की अदृश्य रे ह्या पद्धतीने त्याचं वर्णन संतांनी केलेलं आहे। त्यामुळे या 5 ज्ञानेंद्रियांनी त्याचं ज्ञान ते कधीही होणं शक्य नाही। आता काल आपण पाहिलं की अचेतन देह, सचेतन जीवात्मा आणि केवल चेतन नावाचा आत्मा अशा 3 गोष्टी एकत्रित येऊन तुमचं आमचं सगळ्यांचं जीवन सुरू आहे। मग त्यातलं देह जो आहे तो कसा आहे तर अनित्य आहे, नाशिवंत आहे। जीवात्मा जो आहे तो कसा आहे तर भासमान होणारा आहे। आता जीवात्मा खरंच भासमान होतो का तर प्रत्यक्ष आपल्याला सगळ्यांना त्याचा अनुभव सुरू आहे म्हणून ते भासमान आहे असं म्हणताना आपल्याला जरा प्रश्न पडतो। पण भास शब्दाची काल आपण व्याख्या पाहिलेली आहे। आधी नसतं, नंतरही राहत नाही, पण मध्ये अधे काही काळ दिसत राहतं, त्याला भास असं
म्हणतात। मग शरीर हा सुद्धा आपला एक काय आहे, भासच आहे। अंतःकरण हा सुद्धा आपला एक भासच आहे। आणि मग भासामध्ये न अडकता, कारण भासामध्ये जो अडकतो किंवा भासाला जो सत्य समजतो त्याला व्यवहारात आपण काय म्हणतो, वेडाच म्हणतो त्याला व्यवहारामध्ये आपण वेडाच म्हणतो। आणि म्हणून वेद, शास्त्र आणि संत यांच्या वचनांवर विश्वास ठेवून जे अविनाशी तत्व आहे ते सद्यस्थितीत जरी मला त्याचं आकलन होत नसलं तरी सुद्धा ते नक्की आहे असं त्याच्यावर 100% विश्वास ठेवायचा आहे। आणि या पद्धतीने हा अभ्यास जो आहे तो तुम्हाला आम्हाला करायचा आहे। आता आपण म्हणतो जीव जन्माला येतो, वासना शिल्लक राहिल्यामुळे जीव जन्माला येतो, पण जन्माला येणारा जीवात्मा दिसतो का त्याचा देह दिसतो आपल्याला? त्या देहाच्या माध्यमातून तो त्या ठिकाणी प्रगट झालेला असतो। तर मग देह जन्माला येतो, काही काळ दिसतो, काही काळाने तो जातो सुद्धा, पण आत्मा नावाचं तत्व जे आहे ते अजन्म आहे, त्याला जन्मही नाही, त्याला वृद्धावस्था सुद्धा नाही, म्हणजे ते अजर आहे आणि अमर आहे, त्याला मृत्यू सुद्धा नाही। आणि असा जो आत्मा आहे तो मी आहे आणि समोरचे सुद्धा सगळेजण असे आत्मरूप आहे। हा विचार जो आहे तो अर्जुनाच्या ठिकाणी बिंबवण्याचं काम या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण करत आहेत। त्यानंतर ते म्हणतात की हा आत्मा म्हणजे जीवात्मा जो आहे तो कसा आहे, तर आत्मा आणि जीवात्मा याच्यामध्ये फरक काय आहे, हा जीवात्मा कसा तयार झालाय असं आपल्याला वाटतं। आता पहा, आपल्या समोर हा फॅन फिरताना दिसतोय, म्हणजे 3 पातं जे आहेत ते गरगर गरगर फिरतात आणि त्यामुळे त्याच्या भोवती असं एक कडा निर्माण झाल्यासारखी आपल्याला दिसते। आता ते गोल जी कडा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे ती प्रत्यक्षात आहे का? पण दिसते आहे की नाही? मग जीवात्मा नावाचं तत्व हे असं आहे, 3 गुणांचे पाते सारखे फिरतात म्हणून तो जीव तयार झाल्यासारखा वाटतो, असं त्याचं एक उत्तर आपल्या समोर उपनिषदांनी दिलेलं आहे। वास्तविक पाहता जीव सुद्धा भासमानच आहे। मग अनित्य देह आणि भासमान जीव ह्याच्यामध्ये न अडकता किंवा त्यांना सत्य न समजता जे आत्मतत्व आहे, जे दिसत नाही, भासत नाही, कळत नाही, जाणवत नाही, पण त्याच्या सत्तेशिवाय आमचा कुठलाच व्यवहार होत नाही, असं जे तत्व आहे ते नक्की आहे। आणि ते आतमध्ये असल्यामुळेच हे सगळे भास सुरू आहे। कारण एक नियम आहे, काहीतरी असतं तेव्हाच काहीतरी त्याच्यावर भासतं, जर काहीच नसतं तर काहीच भास झाला नसता। उखर भूमी आहे, सूर्याचे किरण आहेत म्हणून मृगजळ आपल्याला दिसतंय, या दोन्हीही गोष्टी नसत्या तर मृगजळ दिसलं असतं का? दिसलं नसतं। रज्जू पडलेली आहे आणि अंधुक प्रकाश आहे, आपण तिथून जात असताना आपल्याला ते दोरीऐवजी साप दिसतो, कशामुळे? तर प्रकाश अंधुक आहे आणि रज्जू तिथं पडलेली आहे। अगदी त्याचप्रमाणे ह्या जगताचा आणि देहाचा, जीवात्म्याचा भास जो आहे तो तुमच्या आमच्या ठिकाणी सुरू झालेला आहे, पण भासाला सत्य समजू नका। मग आता युद्ध जे काय चालणार आहे, उपाधीशी केलेलं तर युद्ध राहणार आहे। जीवात्मा ज्याच्या वासना जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तो मरण्याचा प्रश्नच येत नाही, देह मात्र नष्ट होणार आहे आणि जीवात्मा त्याच्या वासना असेपर्यंत पूर्णपणे तो हिंडत फिरत राहणार आहे। आणि म्हणून जुनं वस्त्र टाकून तो नवीन वस्त्र नक्कीच घेणार आहे, म्हणून तू शोक करण्याचं कारण नाही। शोक निवृत्तीचं शास्त्र चाललंय की म्हणून तू शोक करण्याचं अजिबात कारण नाही। त्यानंतर फार महत्वाचा एक श्लोक आहे, आत्मतत्वाचं पूर्ण समग्र वर्णन आपल्या लक्षात यावं म्हणून या ठिकाणी की नैनम छिंदंती शस्त्रांनी, की आत्मा नावाचं तत्व जे आहे त्याला कुठल्याही शस्त्रांनी छेद जात नाही। आणि तो आत्मा मी आहे असा अभ्यास करणारे तुम्ही आम्ही, एका शब्दाने सुद्धा छेद जातो अंतःकरणाला हे कुठं बरोबर झालं? मग इकडे सोहम साधना चाललेली आहे, म्हणजे मी आत्मा आहे असं म्हणणं सुरू आहे, घोकणं सुरू आहे, पण हे नुसतं घोकण्यापुरतच झालं, ते कंठामध्येच फक्त त्या ठिकाणी राहिलेलं आहे। पण प्रत्यक्षात जर एखाद्या शब्दाने मला लगेच खूप पापड मोडत असतील तर मला अजून साधना जमलेली नाही, हे लक्षात घ्यायचं आहे। त्याच्यासाठी एवढं आहे की अरे मी जर हा अभ्यास करते आहे आणि आत्मा हे जर माझं स्वरूप आहे, त्या आत्म्याला शस्त्रांनी सुद्धा छेद जात नाही, मग शब्दांनी जो छेद जातो तो जीवात्म्याला जातो, परमात्म्याला नाही। आणि तो परमात्मा जो आहे
तो मी आहे. आणि हे शाब्दिक युद्ध जे आहे ते घराघरात चाललेलं असतं, त्यामुळे ही साधना तिथे नक्की उपयोगाला पडते आणि वनवा पेटायच्या आधी शांत करता येतं. महत्वाचं आहे की बाहेरून आता हे भांडण सुद्धा एकतर्फी जास्त टिकत नाही. आता आपण साधक आहोत तर आपण हा विचार करायचा, समोरचा माणूस साधक आहे की नाही आपल्याला काही माहिती नाही, त्यामुळे तो त्याच्या गुणाप्रमाणे वागत राहील. पण आत्मरूप जो मी आहे त्याला शब्दांनी यत्किंचितही छेद जात नाही. म्हणून समोरच्या बोलणाऱ्या माणसाचे शब्द जे आहेत ते बाहेरच ठेवायचे, आतमध्ये घ्यायचेच नाही. हा त्याच्यावरचा एक काय आहे की मोठा उपाय आहे की शस्त्रे त्याला तोडत नाहीत, अग्नी त्याला जाळत नाहीत. अग्नीने सुद्धा मग आता चितेवर ज्या वेळेला देह ठेवला जातो त्यावेळेला तिथं जळतं कोण? जीवात्मा आधीच निघून गेलेला आहे. फक्त 5 महाभूतांनी युक्त असणारं जे शरीर आहे ते त्या ठिकाणी जळत जातं. जीवात्मा वासना असल्यामुळे इकडं तिकडं लिंगदेह जो आहे तो त्याचा निघून गेलेला आहे. परमात्म्याला अग्नीचा स्पर्श सुद्धा होत नाही, पण त्याच्या सत्तेशिवाय अग्नीला अग्नितत्व सुद्धा म्हणता येऊ शकत नाही, असं ते या ठिकाणी आहे. त्यानंतर पाण्याने ते भिजत नाही. आता पावसाळ्यात इकडून तिकडं आपण जातो त्यावेळेला आपण भिजतो, मग शरीर भिजलंय का आत्मा भिजलाय? शरीर जे आहे ते भिजणारच आहे, पण आत्मा नावाचं तत्व पाण्याने अजिबात भिजत नाही, वारा त्याला सुकवीत नाही, असं ते आत्मा नावाचं तत्व आहे. हे अर्जुना तू लक्षात घे. आणि त्यामुळे तू जे काय बाणाच्या द्वारे शस्त्र त्यांच्यावर मारणार आहेस त्या शस्त्राने फार फार तर त्या देहाला छेदलं जाणार आहे, पण आत्मा नावाचं तत्व ते तेवढं तितकं आणि तसं असते. तुझ्याही आतमध्ये आहे आणि समोरच्याच्या सुद्धा आतमध्ये तेवढंच तितकंच आहे. आणि म्हणून अर्जुना हा नित्यू अचळू हा शाश्वतू सर्वत्र सदोदितू परिपूर्ण. हा आत्मा नावाचं तत्व हे असं आहे, ते कधी जात नाही, ते कधी येत नाही, त्याला छेद जात नाही, अग्नीने ते जळत नाही, वाऱ्याने ते सुकत नाही. आणि याचंच वर्णन समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये केलेलं आहे. चळेना 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 ढळेना 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 ढळेना. तो देव जो मुख्य देव त्या चैतन्याला म्हणूनच म्हणतात की तो चळत नाही, तो ढळत नाही, तो तुटत नाही, तो फुटत नाही. मग वाऱ्याने तसबीर खाली पडली तर फुटलं काय? देव फुटला का तसबीर फुटली? पण आशोबाच्या चिंतनाने आमचं मन किती व्याकुळ होऊन जातं लगेच की अरे आता चांगल्या कामाला निघालो आणि तसबीर या ठिकाणी पडली आणि मग आता काय होईल, कसं होईल, याचं चिंतन उगीच मनामध्ये येत राहतं. आणि जे करायला पाहिजे ते त्यापासून आम्ही दूर होतो त्या चिंतनाने. या पद्धतीची फजिती आपल्या ठिकाणी होते. हा आत्मा अव्यक्त आहे. व्यक्त जो जीवात्मा झालेला आहे तो शरीराच्या रूपाने व्यक्त झाल्यासारखा जणू काही दिसतो, पण तो मूळचा आत्मा जो आहे तो मात्र अव्यक्त आहे, अविकारी आहे. त्याला एक सुद्धा विकार नाही. मग आपल्याला मात्र आपल्या शरीराला 6 विकार आहेत. अस्ति, जायते, वर्धते, विपरिमनते, अपक्षीयते आणि म्रियते, असे 6 विकार आपल्या शरीराला आहेत. आता शरीराच्या आतमध्ये असणारं जे केवळ चेतन नावाचं तत्व आहे त्याला यातला एकही विकार नाही. देहाला हे 6 विकार आहेत. जीवात्मा जो म्हणतो स्वतःला आतमध्ये राहून या देहाला मी समजून, त्याला सुद्धा 6 विकार आहेत. पण ते विकार कुठले आहेत? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर. हे विकार ते जीवात्म्याचे आहेत. पण परमात्मा नावाचं तत्व मात्र या सर्व विकारांपासून पूर्णपणे काय आहे तर वेगळं आहे. आणि असा परमात्मा मी आहे. असा परमात्मा समोरच्या प्रत्येक जीवाच्या आतमध्ये सुद्धा तेवढा आणि तितकाच काय आहे तर व्यापून राहिलेला आहे. आता हे विकार देहाला आहेत, माझ्या मूळ स्वरूपाला नाहीत. हे जर माझ्या लक्षात आलेलं असेल तर आता उठता बसता येत नाही, त्याचे कार्यक्रम सुरू झाले, केस पांढरे व्हायला लागले, त्यानंतर हातपाय लटकत कापतात. हे विकार कोणाला झालेले आहेत? मग देहाच्या मुळे अनुभवाला यायला लागले. पण हे माझं स्वरूप नाही. हे जर माझ्या लक्षात असेल तर आता काय होईल, कसं होईल, पुढे काय होईल, हे चिंतन जे आहे, जे काय होणार आहे ते देहाला होणार आहे. आणि देह त्या विकारातून जातोच, त्याला काही इलाज नाही. मग तुम्ही किती योगासनं करा किंवा काही करा,
त्या ठिकाणी त्याला काहीच उपाय चालत नाही. कितीही आपण त्याला राखायचा प्रयत्न केला तरी हळूहळू अपक्षीयतेच्या ह्याच्यानुसार तो काय होत जातो, झिजतच जातो. आणि असा झिजणारा देह जो आहे तो मी नाही. मग झीज होताना दिसली तरी वाईट वाटणार नाही. एवढ्यासाठी हे सगळं आहे ना, शोक निवृत्ती. छोट्या छोट्या गोष्टींनी आतमध्ये सारखं वाईट वाटत राहतं की नाही आपल्याला. आता माझ्या काही घरात काहीच काम होत नाही, वाईट वाटतं की नाही. आता देहाची शक्ती कमी झाल्यानंतर होणारच नाही. पूर्वी खूप कामं होते म्हणून मला नाम घेणं जमत नव्हतं. आता हातापायात शक्ती नाही म्हणून मला नुसतं बसावं लागतं, पण मी नाम तर घेऊ शकते ना. आता त्याच्यामध्ये बदल करायचा आणि अंतःकरणात जे दुःखाचे विचार सुरू होतात ते काय करून टाकायचे आम्ही, तर काढून टाकायचे आहे. त्यानंतर हा आत्मा जो आहे तो गुणत्रय रहित आहे. एक त्याचं वर्णन, हा गुणत्रय रहितू अनादि अविकृतू व्यक्तीसी अतितू सर्व रूप. हे हा आत्मा जो आहे तो सत्व रज तम या 3 गुणांच्या पेक्षा पलीकडचा आहे. हे 3 गुण जीवात्म्याच्या ठिकाणी आहेत, त्याच्यामुळे त्याचा स्वभाव बनलेला आहे. पण आत्मा जो आहे तो मात्र कसा आहे तर 3 गुणांच्या पलीकडचा असणारा आहे. आता मग माझा म्हणून माझा स्वभाव जो काही मी सारखा कुरवाळत राहते ते थांबवावं का चालू ठेवावं? आत्मरूप मी कसं आहे तर निर्गुण आहे. नाही मग आम्हाला हे आवडतं, आम्हाला ते आवडतं, आम्ही त्याच्याशिवाय राहू शकत नाही, आम्ही याच्याशिवाय राहू शकत नाही. आणि असं त्या आवडी निवडीचा खूप आतमध्ये गोंधळ असतो. त्यावेळेला दुसरं करून ज्या वेळेला कोणी आम्हाला वाढतं ना त्यावेळेला त्याला चव लागत नाही, मग तिथं ते भांडण जास्त होतं. आता आजपर्यंत आमच्या हाताने आम्हाला जेवढं चविष्ट करून खाता येईल तेवढं आम्ही खाल्लेलं आहे की नाही. आता ती सत्ता दुसऱ्याच्या हातात गेलेली आहे, त्यामुळे आम्हाला भिक्षान्न मिळणार आहे, मग ते आनंदाने सेवन करावं की नाही. पण रजतमाचं जर फार प्राबल्य असेल तर आवड निवड हे नाही आवडत म्हणजे नाही आवडत. मग आता आम्हाला साखर कोशिंबिरीत घालायची सवय आहे, समोरची व्यक्ती घालतच नाही. या पद्धतीने सगळे ते डायनिंग टेबलावरचे युद्ध जे आहेत ते त्या ठिकाणी सुरू होऊन जातात. मग आता हा स्वभाव जो आहे त्या स्वभावाला सुद्धा एक तर आहे मुरड घातली पाहिजे. पूर्वीच्या काळी म्हणूनच मुली माहेरून सासरी जाताना त्यांना कानोला खाऊ घालत असत, मुरड कानोला असं त्याला म्हणायचं की सगळ्या स्वभावांना मुरड घाला, त्याच्याशिवाय आनंदाने जगता येणार नाही. आणि तो स्वभाव जो आहे तो जर आपण मुरड नाही घातली तर मात्र आरडाओरड्याशिवाय दुसऱ्या जीवनामध्ये काही राहत नाही. याचा अर्थ सारखं बेचवच आम्ही खावं असंही नाही, किंवा समोरचा माणूस बेचवच करतो असं नाही. फक्त आमच्या आवडी त्यांच्या आवडी भिन्न भिन्न आहे एवढं जर आम्ही लक्षात ठेवलं तर हे जे आतले विचार आहेत त्याला काय करता येईल, मुरड घालता येईल. आणि आनंदाने कुटुंबात सुद्धा भलेही आत्मज्ञान होईल तेव्हा होईल, पण आनंदाने जगण्याची कला तरी प्राप्त करून घ्यावी असं डॉक्टर काकांचं आग्रहाने सांगणं आहे की बाकीचं होईल तेव्हा होईल, पण आनंदाने जगण्याची कला सुद्धा या विचारांमध्ये भरपूर आहे. ज्याला आपण म्हणतो की एक सुखी होण्याची विद्या आहे आणि एक सुखरूप होण्याची विद्या आहे. तर या पद्धतीने स्वभावाला मुरड घालणे, सगळ्यांशी जुळतं मिळतो घेणं, समंजसपणाने राहणे, कुटुंब जास्तीत जास्त टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करणे, त्याला सुखाची विद्या असं म्हणतात. ती पण जवळ नसेल तर मग सुखरूपतेचा प्रश्नच नाही. व्यावहारिक जीवनातच आम्हाला जर सुखाने जगण्याची व्यवस्था करता येत नसेल तर ते सुखरूप तत्वाचा अनुभव आम्ही कसं काय घेऊ शकणार आहोत. ते आम्ही असू नाही. परत एक महत्वाचं आहे की तेच आम्ही असून सुद्धा तसं होणार नाही. अर्जुना ऐसा हा जाणावा, सकळात्मकू देखावा, मग सहजे शोकू आघवा, हरेल तुझा. की असा जो आत्मा आहे तोच तुझ्यातही आहे आणि तो समोरच्या प्रत्येक व्यक्तीमध्ये, आता तुला जे माझे माझे म्हणून दिसत आहेत अवतीभोवती त्या सगळ्यांमध्ये सुद्धा असंच एक तत्व आहे आणि त्याला या युद्धाने धक्का सुद्धा लागणार नाही. ते कायमचं तसंच राहणार आहे. तूही कायमचा तसाच राहणार आहे, तेही आत्मरूपाने कायमचे तसेच राहणार आहेत. मग शोक कशासाठी करतो? जे जाणारच आहे ते तू मारलं नाही मारलं तरी जाणारच आहे, त्यामुळे शोक करण्याचं अजिबात काहीही कारण नाही. हे पटवणं त्या ठिकाणी सुरू आहे. नंतर म्हटलेलं आहे की अर्जुना हा आत्मा देहाप्रमाणे नेहमी उत्पन्न होणारा आणि नेहमीच मरणारा आहे असे याला जरी मानलेस तरी पण तुला त्या संबंधी शोक करणे काही बरोबर
नाही, की आता देह जन्माला येतो आणि मृत्यूपंथाने जातो. मग आतला जो जीवात्मा आहे तो त्याच्या वासना शिल्लक असेपर्यंत असा फिरतच राहणार आहे तो. म्हणजे नदी जशी प्रवाह रूपाने नित्य असते तशी ही माया सुद्धा अनादी आहे आणि प्रवाह रूपाने नित्य आहे. आत्मा नावाचं तत्व स्वरूपाने नित्य आहे आणि माया जी आहे म्हणजे संपूर्ण जगत आणि देह हे सगळं जे आहे ते प्रवाह रूपाने नित्य आहे. आता प्रवाह रूपाने नित्य आहे म्हणजे कसं, नदीच्या काठावर जर आपण उभं राहिलो तर एक सारखं पाणी वाहताना आपल्याला दिसतं, पण जे पाणी आपण सतत पाहतो ते सतत बदललेलं आहे. जे आपण पाणी पाहतो ते क्षणात पुढे जातात, मागचं पाणी तिथं येतं. तसं हे जग आहे प्रवाह रूपाने नित्य, म्हणजे ते चाललेलं आपल्याला सतत दिसणार आहे. ते चाललेलं जरी सतत दिसत असलं तरी आधी पणजोबा होता, तो गेला, मग आजोबा राहिला, आजोबा गेले, मग बाप राहिला. ह्या पद्धतीने प्रवाह रूपाने ते जे आहे ते सगळं प्रपंच जो आहे तो ह्या पद्धतीने नित्य आहे. म्हणूनही शोक करण्याचं कारण नाही, प्रवाह रूपाने ते सतत राहणारच आहे. अथवा ऐसा नेणसी तू अंतवंतची मानसी तरी सोचू न पवसी पंडू कुमारा. की तू जर आतलं कुटस्थ नित्य असणारं आत्मचैतन्य पाहण्याचा प्रयत्न न करता जर असं देह येणारा देह जाणारा हाच जर तू बघत बसशील आणि त्यालाच सत्य देऊन बसशील तर अंतःकरणातला शोक जो आहे तो शोक कधीही निवृत्त होणार नाही. कालच आपण एक वाक्य पाहिलेलं आहे, ते म्हणजे वास्तव स्वीकारतो तो शोकरहित होतो आणि वास्तव नाकारून जो कल्पनारंजन करत राहतो त्याला मात्र शोक झाल्याशिवाय राहत नाही. मग जगताचं वास्तव काय आहे, देहाचं वास्तव काय आहे, अनित्यता हेच त्याचं वास्तव आहे. ते कितीही नित्य ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला तरी सुद्धा जाणं हाच ज्याचा स्वभाव आहे त्याला सत्यत्व देऊन आम्ही कशाला शोक करायचा आहे. त्याच्यापेक्षा जे सत्य आहे ते ओळखून ते मी आणि ते सर्वांचं रूप आहे असं जर लक्षात आलं तर कोणी कुठे जात नाही, कोणी कुठेही येत नाही. सर्वत्र सदा समत्वानी प्रत्येकाच्या आतलं कुटस्थ चैतन्य अखंड असणारं असं तत्व आहे आणि ते बघून काय करायचं आहे तर शोक करायचं अजिबात कारण नाही. जो उत्पन्न झालेला आहे म्हणजे जन्माला आलेला आहे त्याला नाश हा काय केलेला आहे तर ठेवलेलाच आहे. तो या जगताचा नियमच आहे. मग जन्म निश्चित आहे त्याला मरण निश्चित आहे. हे जो जो जन्माला आलेला आहे त्यांनी काय करायचं आहे पण नको, अगदी संध्या छाया भिवविती हृदया, जसं वय वाढत जातं तसतसं हे सगळं काय आहे तुम्हाला आम्हाला त्रासदायक होऊन जातं. आणि म्हणून अटळ गोष्टीविषयी सुद्धा शोक करू नये. आता हा एक नियम आहे की अटळच आहे हे, मग त्याच्याविषयी शोक करू नये. दुसरं एक आपल्या समोर आहे, निमित्ताने तुम्ही आम्ही सगळेजण एकत्र आलेले असतो. कर्मयोगे सकळ मिळाले एके स्थळी जन्मास आले ते तुवा आपले मानिले फटरे पडत मूर्खा, अशी समर्थांची ओवी आहे. की कर्माचा जो काही गेल्या जन्मीचा काही कर्माचा आपला देण्याघेण्याचा भाग असेल तो पूर्ण करण्यासाठी आपण नातेवाईक मंडळी, शेजारी मंडळी किंवा समाजातली काही मंडळी जेव्हा एकत्र येतात तेव्हा हा देण्याघेण्याचा हिशोब त्यांचा पूर्ण झाला की कुठल्याही कारणाने एकमेकांपासून ते दूर होतात. एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही भेटत. गीत रामायणातलं पण गीत आपल्या समोर आहे की संयोग जिथं आहे तिथं वियोग ठेवलेलाच आहे. जसं जन्म जिथं आहे तिथं मरण हे नक्की ठेवलेलंच आहे, तसं संयोग जिथं आहे तिथं वियोग सुद्धा काय आहे त्याच्या जोडीला आहेच आहे. मग आता वियोग जर काही कारणाने झाला तर किती काळ ते शोक करत राहायचं, दुःख करत राहायचं. असा जर आम्ही विचार केला तर आम्हाला आनंदाचा कधी अनुभवच येणार नाही हो. कारण सदैव प्रपंचात हेच घडत राहतं. कधी संयोग आहे, कधी वियोग आहे, कधी जन्म आहे, कधी मृत्यू आहे, कधी भांडण आहे, कधी भांडण आहे, हे सारखं सुरू राहतं. आणि त्याच्यातून आम्ही वाहवत गेलो तर आम्हाला आमच्या स्वरूपाचा अंदाज सुद्धा कधी येणार नाही. उपजे ते नासे नासले पुनर्पी दिसे हे घटिका यंत्र ऐसे परिभ्रमेघा. की हे घटिका यंत्र म्हणजे हा नियमच जगाचा आहे. सूर्य सकाळी उगवतो, संध्याकाळी तो परत काय होतो सूर्यास्त होतो. चंद्रही संध्याकाळी दिसतो आणि सकाळी उठल्यावर परत तो
मावळतो. या पद्धतीने हे घटिका यंत्र असंच चाललेलं आहे आणि ते हातात घेऊन आपण कोणीच काही करू शकत नाही. कारण जगाचा नियामक कोण आहे? भगवंत आहे. ज्यांनी निर्माण केली तो त्याचं सगळं रचना सुद्धा तोच करतो आहे. मग त्याच्या रचनेत सामील व्हावं, नवीन रचना करून त्यात असं का होत नाही तसं का होत नाही म्हणून रडत राहावं, हे काय विचार केला तर या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या आमच्या नक्की लक्षात येऊ शकतात की आपलं नेमकं कुठं चुकतं. आता ही जी पंचमहाभूतात्मक तुमची आमची झालेली सगळी शरीरं आहेत ती जन्मापूर्वी अमूर्त असतात, म्हणजे व्यक्त दशेत नसतात, अव्यक्त असतात. जन्मानंतर काही काळ व्यक्त स्वरूपामध्ये दिसतात आणि मृत्यूनंतर परत ते अमूर्त होतात. आता हा जगताचा काय आहे? नियमच आहे. अगदी रोज दारापुढची रांगोळी सुद्धा रोज काढतो, रोज पुसतो, रोज काढतो, रोज पुसतो. या पद्धतीने हे सगळं परमेश्वर सुद्धा असे अनेक रांगोळ्या तयार करतो पुसतो, तयार करतो पुसतो. ते जगताचं एक स्वरूपच आहे. मग त्याच्याविषयी तरी शोक करणं हे तुला शोभतं का? कारण आधी जे अमूर्त असतं नंतर काही काळ मूर्त रूपाने दिसतं आणि नंतर परत अमूर्त होऊन जातं, त्याला काय म्हणतात? भास म्हणतात. आता पावसाळा आला की ढग अनेक पद्धतीने तिथे तुम्हाला आम्हाला दिसतात. इंद्रधनु सुद्धा प्रकाशाचा खेळ, सूर्याच्या किरणांमुळे इंद्रधनु सुद्धा दिसतं. अतिशय सुंदर आहे ते बघायला, आपल्याला सगळ्यांना आवडतं. आपण त्याचे फोटो काढतो, पण ते कायमस्वरूपी राहणे शक्य आहे का? इंद्रधनु कितीही मला वाटलं तरी ते कायम आकाशात राहत नाही. त्याप्रमाणे हे जग सुद्धा त्याच पद्धतीने आहे. मला कितीही भले ते सुंदर वाटू दे किंवा काही वाटू दे, पण ते कसं आहे तर येणारं आणि जाणारं हे आहे. हे वास्तव जर त्याचं आम्ही स्वीकारलेलं असेल तर या वेळेला वियोगाचे प्रसंग येतील, त्यावेळेला अंतःकरण आधीच आम्ही जर आवरून ठेवलेलं असेल, आता एक महत्वाचं आहे की ह्या विचारांच्या द्वारा ते आवरून ठेवलेलं असेल तर फारसा शोक त्या ठिकाणी होणार नाही. अंतःकरण आपल्याजवळ आहे, ते संवेदनाशील आहे, म्हणून थोडंफार तिथं तरंग उठणे हा त्याचा स्वभावच आहे अंतःकरणाचा. पण आमचे डॉक्टर काका नेहमी म्हणतात तरंगाची लाट होऊ द्यायची नाही, आणि एकदा त्याच्या लाटा होऊ दिल्या की त्या सुनामीच होता तो आमच्यासाठी. मग त्याच्यातून बाहेरच पडता येत नाही आणि म्हणून त्याचं लाटात रूपांतर होऊ द्यायचं नाही. तरंग त्या तिथं उमटले की तिथल्या तिथं विचारांनी त्याला जिरवता आलं पाहिजे. आणि हे ज्याला जमतं तो शोक निवृत्तीचं शास्त्र पूर्ण त्यांनी अवगत करून घेतलेलं असतं. म्हणून तू शोक करण्याचं कारण नाही असं सातत्याने या ठिकाणी भगवंत सांगत आहेत. पुढे म्हणतायत की सर्वांच्या देहात देहोपाधिक असलेला आत्मा सर्व काल मारण्याला अयोग्य आहे, म्हणून तू सर्व भूतांविषयी शोक करू नकोस. तू कितीही बाण मारून त्या आत्म्याला नाहीसं करण्याचा प्रयत्न केला तरी कोणाचाही आतला केवळ आत्मा जो आहे त्याला अजिबात छेद जात नाही आणि ते मरत नाही. आत्मदृष्टीने जर तू पाहिलंस तर काही निर्माणच झालं नाही आणि काही लयाला पण जाणार नाही. मध्ये आधे दिसतं तो निव्वळ भास आहे. हे जर तू लक्षात घेतलं तर आत्मरूपाने तेही कायमचे आहेत, आत्मरूपाने तूही कायमचा आहेस आणि युद्धाचा खेळ जो आहे तो फक्त उपाधी सापेक्षतेने जगत व्यवहारासाठी म्हणून या ठिकाणी चाललेला आहे. जे सर्वत्र सर्वही देही जया करिताही घातू नाही, ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक. हे शोक निवृत्तीच्या शास्त्रामध्ये एक महत्वाचा या ठिकाणी सिद्धांत आपल्या समोर येतो की चैतन्याकडे लक्ष ठेवा, शोक कमी होईल. आणि चैतन्य सोडून बाहेरच्या उपाधीकडे जर सारखं लक्ष ठेवलं तर मात्र त्या सारख्या हलणाऱ्या बदलणाऱ्या असल्यामुळे त्याच्या प्रत्येक कृतीसोबत आपल्या अंतःकरणात काहीतरी कमी जास्त होत राहील. आता स्थिर अंतःकरणामध्ये आत्मतत्वाचा आनंद पूर्णपणे प्रगट झालेला असतो आणि अस्थिर अंतःकरणामध्ये मात्र सुखदुःखांच्या लाटा भरपूर त्या ठिकाणी निर्माण झालेल्या असतात. मग नेमकं मला काय हवं आहे? आनंद हवा आहे म्हणून प्रत्येकाचा प्रयत्न चाललेला आहे, पण नेमकं तो कशात आहे हे कळत नसल्यामुळे नको तितकं आमची काय चाललेली आहे तर वाटचाल जी आहे ती पूर्णपणे बिघडलेली आहे. त्यानंतर दुसऱ्या पद्धतीने त्याला समजून सांगतात की क्षत्रियाचा स्वधर्म हा काय आहे तर अन्यायाचं परिमार्जन करणं हेच आहे आणि म्हणूनही तू
शोक आवरून हे काम तुला करावंच लागेल. कारण क्षत्रियाला धर्माला अनुकूल अशा युद्धाशिवाय दुसरे कोणतेही कल्याणाचे साधन नाही. आता पहा, क्षत्रिय अनेक लोक असतात, पण प्रत्येकासमोर असा धर्मयुद्धाचा प्रसंग येऊन ठेपतोच का हो? नाही ठेपत. आता आई वडील आणि मुलं हे अनेक ठिकाणी आपल्याला दिसतात, पण प्रत्येक मुलाला आई वडिलांची सेवा करायला मिळेलच असं कुठं दिसतं का? किंवा करतो असं कुठं दिसतं का? तसं क्षत्रिय म्हणून जन्माला आल्यानंतर धर्मयुद्धात ज्याला सहभागी होता येतं त्याला अगदी स्वर्गाचं द्वार उघडल्यासारखं असतं, कारण ते करायला त्याला मिळतं. पण असं सगळ्यांसमोर हे धर्मयुद्ध येत नाही आणि तुझ्या समोर ते आलेलं आहे आणि तरीही तू रणांगणातून पळून जायला बघशील तर ते तुझ्यासाठी योग्य नाही. आणि म्हणून शोक आवरून अर्जुना झालेला असेल आणि अंतःकरणामध्ये सारखं तू द्रवीभूत होत असेल, म्हणजे तुझ्या मनामध्ये त्यांच्याविषयी सारखं काही प्रेम उत्पन्न होत असेल, तरी संग्राम म्हणजे युद्धभूमीवर मात्र जे अन्याय करून तुझ्या समोर उभे आहेत त्यांच्यासाठी असं द्रवीभूत होणारं अंतःकरण हे तुझ्यासारख्या क्षत्रियाला अजिबात शोभत नाही, असं सातत्याने भगवंत इथं त्याला सांगतायत. उदाहरणं दिलेले आहेत या ठिकाणी की अत्यंत अंगामध्ये ताप भरलेला आहे, कफही पुष्कळ झालेला आहे आणि आता दूध एरवी जे आहे ते दुधाला आपण अमृतासारखं म्हणतो, ते अत्यंत पाचक असतं, कॅल्शियम वाढतं, खूपच सगळं म्हणजे इतर कुठल्याही पदार्थांपेक्षा दुग्ध हे पेय जे आहे ते पहिल्यापासून आपल्याकडे कसं आहे, अगदी कृष्णापासून की दूध, दही, लोणी, ताक याला खूपच काय आहे, महत्व आहे. पण ज्याला खूप कफ झालेला आहे त्याला हे दूध कसं होणार आहे, विषासारखं होणार आहे. मग दूध एरवी चांगलंच आहे, तसं अंतःकरणाचं द्रवीभूत होणं, संवेदनशील असणं हे एरवी चांगलंच आहे, पण नको त्या ठिकाणी ज्या वेळेला तिथं त्याचा तसा उपयोग केला जातो त्यावेळेला मात्र त्याला कुयोग असं म्हणतात. की त्याचा सुद्धा उपयोग कुठं झाला पाहिजे ते लक्षात घेतलं पाहिजे. की वाढत्या ज्वरामध्ये, तापामध्ये, जसं आता स्नान करणं रोज चांगलंच आहे, त्यात वाईट काहीच नाही, पण भरपूर ताप चढलेल्याला गार पाणी घातलं आपण तर कसं काय होणार आहे, किंवा शॉवर खाली उभं केलं तर ते चुकीचंच आहे. मग कुठे काय याचा सुद्धा विवेक जो आहे तो आपल्याला करता आला पाहिजे. आणि प्रयत्न वाचून म्हणजे प्रत्यक्षात यासाठी कोणी प्रयत्न करत नाही, पण असं धर्मयुद्ध जे आहे त्याला क्षत्रियांसाठी स्वर्गाचं द्वार उघडणं असं म्हणतात. आणि ते तुला या ठिकाणी प्राप्त झालेलं असताना तू त्या दारातून जर पळून जाशील न करता तर काय होणार आहे ना, तरी गुणाचेनी पती करे, आरतीचेनी पडिवरे, हे कीर्तीची स्वयंवरे आली तुझ, क्षत्रिये बहुत पुण्य कीजे. काय म्हणलंय पहा, क्षत्रिये बहुत पुण्य कीजे, ते झुंज ऐसे लाहीजे, जैसे मार्गे जाता आढळीजे चिंतामणी. की क्षत्रियाने जर पुष्कळ पुण्य केलेलं असेल, त्या वर्णात आलेल्या त्या व्यक्तींचं जर पुष्कळ पुण्य गाठीला असेल तरच त्यांच्या समोर असं धर्मयुद्धाचे प्रसंग येऊन उभे राहतात. की एखादा पुण्यवान माणूस आहे आणि रस्त्याने चालता चालता त्याला चिंतामणी सारखा खडा हातात मिळावा. आता चिंतामणी हातात मिळाल्यानंतर त्याला पाहिजे ते मिळवता येतं. तसं हे युद्ध जे तू मनापासून करशील तर तुला काय होणार आहे, स्वर्गही मिळणार आहे, कीर्ती मिळणार आहे, त्यानंतर तुझा नावलौकिकही होणार आहे आणि तुझ्या गाठी धर्मयुद्ध केल्यामुळे भरपूर पुण्य जे आहे ते या ठिकाणी प्राप्त होणार आहे. धर्माला अनुकूल असणारं हे युद्ध असल्यामुळे ते तू जर करशील तर तुझ्यासाठी अनंत अशी सुखाची द्वारं त्या ठिकाणी उघडली जातील. पण ह्या धर्मयुद्धापासून जर तू पलायन करशील तर समोर आलेले सगळे दरवाजे जणू तुझ्या हाताने तू काय करून टाकलेले आहेस, तर बंद करून टाकलेले आहेस. पूर्वजांनी सुद्धा तुझं जे नाव लौकिक आजपर्यंत कमावून ठेवलेलं आहे त्याला सुद्धा तुझ्या या वागणुकीमुळे, पलायनामुळे काय होणार आहे तर डागच लागणार आहे. म्हणून तू या पद्धतीचं काही करू नये. एक उदाहरण इथं दिलेलं आहे की पतिरहित, आता पूर्वीच्या काळचं उदाहरण आहे की पतिरहित असलेली स्त्री म्हणजे विधवा स्त्री जी आहे
तिला सगळ्या ठिकाणी व्यवहार करताना नाकारत होते पूर्वी. अशुभ आहे, तिने ओवाळायचं नाही, तिने काही करायचं नाही, या पद्धतीचं ते होतं. त्या पद्धतीने तू सुद्धा युद्धापासून पळून जाशील तर तुझी गत तशीच होईल. क्षत्रिय असून सुद्धा जर तू इथून पळून जाशील तर त्या विधवा स्त्री सारखीच तुझी या ठिकाणी गत होईल. आणि म्हणून असा अपकीर्तीचा प्रसंग तुझ्यावर येऊ नये म्हणूनही तू काय केलं पाहिजे, शोकाला आवर घालून हे युद्ध जे आहे ते तू केलंच पाहिजे. पुढे म्हटलेलं आहे की तैसी कीर्ती निस्सीम तुझ्या ठाई निरुपम तुझे गुण उत्तम तिही लोकी. ते तिन्ही लोकांमध्ये तुझ्या कीर्तीचा, तुझ्या धनुर्विद्येचा तू इतका सुंदर आजपर्यंत उपयोग केलेला आहेस आणि सगळ्यांचा लाडका, द्रोणांचा लाडका, भीष्मांचा लाडका, आणि म्हणूनच त्यांना मारण्यासाठी त्याचं काय होत नाही तर अंतःकरण धजत नाही. पण असा तू उत्तम गुणी असून सुद्धा एका चुकीच्या वागण्यामुळे पुष्कळदा काय होतं की 1000 चांगले गुण आहेत पण एखादा दुर्गुणच ते इतका मोठ्या प्रमाणावर वाढून जातो, काहीतरी चुकीची कृती घडते की त्याने मिळवलेलं सगळं काही एका क्षणात काय होऊन जातं, तर नष्ट होऊन जातं. तर तशी वेळ तुझ्यावर येऊ नये. आणि पुढे म्हणतात की आता युद्ध करता करता भलेही तुला वाटतं ना की सगळे मारले जातील, पण कदाचित तू पण मारलं जाण्याची शक्यता आहे. पण युद्धाच्या प्रसंगामध्ये जर तू या ठिकाणी मारला गेलास तरी क्षत्रियाला ते शोभिवंत आहे. पलायन करण्यापेक्षा या ठिकाणी युद्ध करता करता जर तू मारला गेलास तरी सुद्धा ते तुझ्यासाठी काय आहे तर कीर्तिकरच आहे. आणि म्हणून तू काय कर तर युद्धाला उभा राहा आणि शोक जो आहे तो पूर्णपणे बाजूला कर. म्हणून या पार्था हेतू सांडोनी सर्वथा तुझं क्षात्र वृत्ती झुंजता पाप नाही. आणि म्हणून सर्व तऱ्हेची फलाशा, कुठलंही कर्म करत असताना फलाचा विचार आधीच करू नये हे गीताशास्त्र आपल्याला या ठिकाणी शिकवतं. आणि म्हणून आजची ओवी जी आपली महत्वाची आपल्याला पाहिजे ती सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादानं भजावे, लाभा लाभ न आणावे मना माझी. की ह्या द्वंद्वामुळे तुमचं आमचं अंतःकरण जे आहे ते अत्यंत क्षुब्ध असतं. मुळात द्वंद्व एकच आहे, सुख आणि दुःख, लाभ हानी, जय पराजय, यश अपयश, हा त्याचा तपशील आहे. जय झाला, लाभ झाला तर काय आहे, सुखच आहे. आणि हानी झाली, अपयश मिळालं, पराजय झाला तर दुःखच दुःख आहे. आणि ह्या गोष्टी या ठेवलेल्याच आहेत. मग आता सुख आणि दुःख या दोन्हीचाही विचार म्हणजे आता सुख म्हणजे काय आणि दुःख म्हणजे काय, तर सुख कशाला म्हणतो आपण तर अनुकूल संवेदना जी आहे त्याला आपण सुख असं म्हणतो आणि प्रतिकूल संवेदना जी आहे त्याला आपण दुःख असं म्हणतो. अगदी सोप्या भाषेत म्हणजे आवड चित्ताची जी आहे ती पूर्ण होत आली की सुख होतं आपल्या, आणि नावड जी चित्तात आपल्या राहिलेली आहे ती समोर येत गेली की आपल्याला दुःख होतं. म्हणजे आवड नावड. आता सुख आणि दुःख हे खरोखरीच परमेश्वराने निर्माण केलेले आहेत का आपल्या अंतःकरणातला अनुकूल प्रतिकूल भावनेमुळे ते आपल्या समोर येतात. विचार जर केला तर या अंतःकरणाने दिलेल्या काय आहे प्रतिक्रिया आहे. आता कुठलाही विषय पहा तुम्ही, तो पूर्ण अनुकूल नाही किंवा पूर्ण प्रतिकूल पण नाही, म्हणजे कुठला सुखाचा नाही किंवा दुःखाचा पण नाही, पण प्रत्येकाच्या त्याच्याविषयीच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या मात्र वेगळ्या वेगळ्या आहेत. उदाहरणार्थ फॅनच घेऊयात आपण. पती पत्नी दोघंही त्याच्या बाबतीत कसं असतात, एकाला रात्री फॅन लागतो एकीला लागतच नाही, किंवा एकीला एसी लागतो पण त्यांना तो चालतच नाही. या पद्धतीने आता जर खरंच त्यात सुख किंवा दुःख या विषयांमध्ये ठेवलेलं असतं तर सर्वत्र सदा समत्वाने त्याचा अनुभव असला पाहिजे. पण कुठल्याच विषयामध्ये एखादी भाजी जरी आपण घेतली तरी एखाद्याला शेपूची भाजी खूप आवडते आणि एखाद्याला ती समोर दिसली की म्हणतात काय बकरीसारखे शेपू खात असतात. ते आता भाजी घ्या, कुठलाही गोष्ट घ्या, वस्त्र बघा, एखाद्याला पांढरे वस्त्र खूप आवडतात आणि एखाद्याला ते नेसून बसलं की असं वाटतं काय सारखे पांढरे घालतात. आता प्रत्येक विषय जो आहे त्याच्यातून जे काही निर्माण होतं सुख किंवा दुःख ते सर्वत्र सदा समत्वाने नाहीये. प्रत्येक व्यक्तीनुसार ते भिन्न भिन्न आहे. मग त्याची त्याविषयीची जी प्रतिक्रिया आहे त्याप्रमाणे त्याला ते सुखदायक आहे किंवा दुःखदायक आहे. पूर्वीच्या काळी पहा, एकाच घरात एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये 3-3, 4-4 सुना एकत्र असायच्या. मग एखादीला सासू खूप प्रिय असायची
आणि एखाद्याला ती कधीच प्रिय नाही पाहिजे. मग आता ती व्यक्ती खरोखरीच कशी आहे, प्रिय आहे की नाही? तर एखाद्याला असून प्रिय आहे, एखाद्याला नसून प्रिय आहे, असं त्याचं उत्तर आहे. की प्रत्येक पदार्थ जो आहे कोणाला तो असून प्रिय आहे आणि कोणाला तो नसून प्रिय आहे. म्हणून सुख आणि दुःख हे मुळात भगवंतांनी निर्माण केलेलं नाही, ते आनंद रूप हेच भगवंताचं स्वरूप आहे. पण सुख दुःख हे मानवी मनातून मात्र प्रतिक्रिया रूपाने तुमच्या आमच्या समोर निर्माण झालेले आहेत. मग आता या जगतामध्ये कायमस्वरूपी कोणाला जय मिळणं शक्य आहे का? कायमस्वरूपी व्यापाराला सतत लाभ होणं शक्य आहे का? शक्यच नाही. सारखी परिस्थितीत बदल असणं हा या जगाचा स्वभाव आहे. जसं आपण जन्म आणि मृत्यू हे अटळ आहे, संयोग आणि वियोग हे अटळ आहे, तसं परिस्थितीमध्ये बदल अटळ आहे की नाही? सतत परिस्थिती बदलणारीच असते. जसं शेअर्सचे भाव बदलतात, बसलेले आहेत आता म्हणून की ते सतत बदलणारे असतात, ते कधीच स्थिर नसतात. सतत अस्थिरता हाच त्यांचा काय आहे, स्वभाव आहे. मग असा अस्थिरतेने भरलेल्या या जगतामध्ये त्याला सत्य समजून आम्ही वावरावं का? तर जे अस्थिर आहे ते अस्थिरच आहे हे लक्षात ठेवावं आणि जे स्थिर आहे त्याला धरून ठेवावं. आता भगवंत स्थिर आहे का लक्ष्मी स्थिर आहे? सरळ सरळ आपल्या समोर आहे की भगवंत स्थिर आहे का लक्ष्मी स्थिर आहे. आता लक्ष्मीशिवाय व्यवहार होत नाही, पण भगवंताशिवाय शांतता चित्ताला लाभत नाही. असं दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी आहेत. सर्वे करून पाहता येतो आपल्याला की अत्यंत लक्ष्मीवंत असणाऱ्या लोकांकडे जाऊन पाहावं. एसी आहे, घर दारामध्ये डनलोकच्या गाद्या आहेत, काय नाही, इतकं सगळं वैभव त्यांच्या घरात आहे, पण तरी सुद्धा रात्रीची झोप नाही. आणि त्याच्यापेक्षा काहीच गोष्टी या नसणाऱ्या, अगदी विदर्भामध्ये सायकल रिक्षा आहेत पहा, आणि सायकल रिक्षामध्ये सुद्धा दुपारी आडवं तिडवं झोपून गाढ झोपणारे रिक्षावाले आम्हाला दिसतात. आता गाढ झोप एक सुखाचं साधन आहे की गाढ झोप हे सुखाचं साधन त्या ठिकाणी त्यांना सहजच प्राप्त झालेलं आहे. मग या लक्ष्मीमध्ये लक्ष्मी व्यवहारासाठी नक्की पाहिजे आहे, त्याबद्दल वादच नाही. पण तिच्या मागे किती लागायचं, तिच्या मागे लागायचं असेल तर भगवंतासाठी तिचा विनियोग करण्याची सुद्धा काय पाहिजे असली, पूर्णपणे तयारी असली पाहिजे. प्रारब्धाने लक्ष्मी मिळते, पण तिचा विनियोग जो आहे तो करताना सुद्धा काय केलं पाहिजे, विवेकच वापरला पाहिजे. लक्ष्मी चंचल नाही, पण अतिलक्ष्मी ज्याच्याजवळ येते त्याची बुद्धी चंचल होते. हे आणू ते आणू, आता इतका पैसा झाला तर अजून कुठंतरी गुंतवला पाहिजे. 2 BHK झाले, 3 BHK झाले, अजून एक कुठंतरी काय फॉर्म हाऊस घेतलं पाहिजे. या पद्धतीने ते लांबतच जातं आणि असं लांबत गेलं की चित्त जे आहे ते त्यामध्ये अडकून पडतं. आणि लक्ष्मी कोणाला त्रास देत नाही, पण ती जास्ती प्राप्त झाली आणि तिचा विनियोग विवेकाने करणं जर आपल्याला जमलं नाही तर मात्र ती काय होऊन जाते, तर बुद्धी चंचल करते. आणि हे हवं ते हवं, जे जे जगामध्ये नवीन नवीन येईल ते ते सगळं घरात आणावंसं वाटतं. आणि घरात जितका पसारा वाढवू तितका आवरताना त्रास कोणाला आहे, आपल्याला. आवरताना त्रास कोणाला आहे, तर आपल्यालाच आहे. बाहेरचा पसारा आवरताना एवढा त्रास असेल तर अंतःकरणातले हे जे बहिर्मुख झालेल्या वृत्ती आहेत त्या तर त्याच्याही 10 पटीने आपल्या वाढलेल्या असतात. त्या आवरायला मग किती त्रास होईल. मनाच्या तोडून ओढी श्रवणी बैसावे आवडी, काळ घडी नाही घडी सार्थकची करावा, असं समर्थांनी त्यासाठी आपल्याला एक सांगितलेलं आहे की असं वृत्ती खूप आपल्या बाहेर ज्या भटकलेल्या आहेत त्या श्रवणाच्या निमित्ताने जाग्या होतात. श्रवण कशासाठी करायचंय, वारंवार वारंवार ते ऐकत गेलो आपण तर आपलं मन त्यासाठी जागं होतं. आणि कधीतरी चुकीच्या पद्धतीने परत आपण मागायला लागलो, नाही नाही आज असं ऐकलं, म्हणजे हे फक्त ऐकणाऱ्यासाठी नाहीये, सांगणाऱ्यासाठी सुद्धा आहे. अरे लोकांना आपण असं सांगतो ना, आपण असं वागतो, ह्याच्यासाठी सुद्धा आपलं मन जे आहे ते सातत्याने जागं राहतं. आणि म्हणून या आत्मतत्वाविषयी ज्या वेळेला आपल्याला सतत श्रवण करावं लागतं तर त्याचा कंटाळा न करता माझ्या बुद्धीचा मी आत्मा आहे असा निसंशय निश्चय होईपर्यंत थांबा थांबा, ऐका ऐका, आधीच ग्रंथ सोडू नका, असं समर्थांचं आपल्याला सांगणं आहे की निर्गुण ब्रह्म अंतरी बिंबेपर्यंत हे काय केलं पाहिजे, आपण तर ऐकलं पाहिजे.
इथं भगवंत म्हणतात की युद्धासारखं कर्म करत असताना ते अनुकूल आहे का प्रतिकूल आहे हा विचार तू करू नको. जय होईल का पराजय होईल हाही विचार करू नको. लाभ हानीचा सुद्धा तू विचार करू नको. फक्त मी तुला सांगितलेलं आहे, तू क्षत्रिय आहेस, तुझं ते आद्य कर्तव्य आहे एवढंच लक्षात ठेव आणि धनुष्यबाण उचलून या युद्धाला तू सुरुवात कर. आणि ह्या पद्धतीने जर तू हे कर्म केलं तर तुला पापाचा यत्किंचितही लेप लागणार नाही. हे भगवंताचं या ठिकाणी वाक्य आहे की सुख दुःख रहित होऊन म्हणजे आवड नावड चित्तातली टाकून देऊन जर तू वाट्याला आलेलं कर्म योग्य पद्धतीने करशील तर तुला पापाचा लेपही लागणार नाही. खरं कर्म चांगलं किंवा वाईट असं नसतं, त्याच्या मागचा जो हेतू आहे तो हेतू जर शुद्ध नसेल तर वरून दिसणारं ते कर्म कितीही चांगलं असेल पण आतून हेतू शुद्ध नसेल तर त्याचं फळ जे आहे ते काय आहे तर त्रासदायकच होतं. आणि म्हणून इथं की सुख दुःख लाभ हानी याच्या पलीकडे आता सुखाने माणूस हुरळून जातो आणि दुःखाने होरपळून जातो, अशा दोन गोष्टी आपल्या समोर आहेत. आता पहा, अचानक एखाद्याला अगदी दरिद्री आहे पण घेतलं एक लॉटरीचं तिकीट आणि ते लागलं त्याच्या नशिबाने, भरपूर पैसा त्याला एकदम त्यावेळेला तिथं मिळतोय असं लक्षात आल्यानंतर अशा लोकांना हर्षवायू होतो. हे आपण पाहतो की अशा लोकांना काय होतं, हर्षवायू होतो. की अशक्य वाटणारी गोष्ट आपल्या आयुष्यात ती अचानक जर घडून आली म्हणजे सुखाने तो काय झालेला आहे, इतका हुरळून गेलेला आहे की त्याला त्या ठिकाणी वेड लागण्याची पाळी येते. तसं दुःखाच्या बाबतीमध्ये सुद्धा होऊन जातं. पण सुख आणि दुःख हे बाहेरून कोणी देत नसून त्या आपल्या अंतःकरणाच्या प्रतिक्रियेतून निर्माण होतात. सुखस्य दुःखस्य न कोपी दाता असं आपल्या समोर अध्यात्म रामायणामधला श्लोक आहे. आणि पुढे त्यामध्ये म्हणतात की ज्या वेळेला होणारं सुख दुःख आपल्याला दुसऱ्यांनी कोणीतरी दिलेलं आहे असं ज्या वेळेला आपल्याला वाटायला लागतं त्यावेळेला आपल्या बुद्धीला कुबुद्धी असं म्हणतात. आता सुख आणि दुःख हे वास्तविक पाहता कर्मातून निर्माण होणारे आहेत असं आपण पाहतो की सदाचरणाचं कर्म जर सातत्याने घडलं तर सदाचरणाचं फळ म्हणून पुण्य गाठी पडतं आणि पुण्याचं फळ म्हणून सुख प्राप्त होतं. दुराचाराने वागणाऱ्याच्या गाठी पाप जमा होतं आणि पापातून त्याला दुःखाची व्यवस्था त्या ठिकाणी झालेली असते. मग आता हे कर्म करणारा दुसरा कोणी आहे का मी आहे? आता माझ्या वाटेला काही लोक चांगलेही येतात, काही लोक वाईटही. आपण म्हणतो अहो काही त्यांचा आमचा संबंध नाही, पण अचानक भेट झाली आणि इतके त्या ओळखीच्या वाटल्याने इतका छान त्यांच्याकडनं अनुभव आला. हे कुठून आलेलं आहे? कुठंतरी भगवंताने आमच्या सुखाची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून केलेली आहे. आता ती व्यक्ती मुळात सुखही देत नाही दुःखही देत नाही, परत ते अनेक आहे त्याचं निमित्त करून भगवंत आम्हाला कर्माचं फळ देतो. म्हणून दुःख याच्यामुळे होतं त्याच्यामुळे होतं असं जर मला वाटत असेल तर ते आधी काय केलं पाहिजे, बंद केलं पाहिजे की माझ्याच कर्माची ही दोन्ही काय आहे, फळं आहेत. कारण आपल्याला कोणालाही आपण गेल्या जन्मी किंवा आता सुद्धा आपण काय करतो आहोत हे आपल्याला कळत नाही हो. हेतू शुद्ध आहे का अशुद्ध आहे, चांगलं आहे का वाईट आहे हे जर पाहायला गेलो ना एखाद्या वेळेस चांगलं करायला जातो काहीतरी वाईट घडून जातं. आपल्याला तसं करायचंही नसतं, म्हणतोय आपण मला असं बोलायचंच नव्हतं पण बोलून गेलो की नाही, मग हे असं का बोललो आपण, त्या समोरच्या व्यक्तीचं फळ देण्याचं काम आपल्याकडे होतं. तिथे या पद्धतीने की त्या व्यक्तीला जे दुःख देण्याचं काम होतं ते आपल्या वाणीच्या द्वारे भगवंताला द्यायचं होतं. तसं समोरच्या व्यक्तीला सुद्धा आपल्याशी वाईट वागायचं अजिबात इच्छा असते, अशातला काही भाग नाही, पण तरी त्यांच्याकडून तसं होऊनच जातं. त्यावेळेला त्यांचं निमित्त करून आमचं फळ आमच्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था भगवंताने केलेली आहे. तो देत नाही. परत एकदा एक वाक्य लक्षात ठेवायचं, भगवंत कोणालाही सुख देत नाही आणि कोणालाही दुःख देत नाही. फक्त न्यायाधीशाप्रमाणे त्याच्याजवळ आमच्या कर्माचे जे पुरावे आपण ठेवले म्हणजे त्यांनी ते सहजच प्रत्येकाच्या मनात असल्यामुळे त्याच्यापासून चोरून काहीच होत नाही. कितीही म्हटलं तरी काहीही होऊ शकत नाही. ते प्रत्येकाच्या आतमध्येच तो बसलेला असल्यामुळे त्याच्या जवळचा डाटा अगदी परफेक्ट असतो प्रत्येकाच्या कर्माचा आणि त्याच्यानुसार तो प्रत्येकाला
काय होतं तर त्या पुराव्यानुसार त्या घटनेप्रमाणे त्या व्यक्तीची तो योजना करत असतो. आणि म्हणून इतरांविषयीची तक्रार जर आमची कमी झाली तरी सुद्धा अंतःकरणाला शांतीचा अनुभव आहे. आता अधिक मासात एक अधिक व्रत असंच करूयात आपण, कोणाविषयी तक्रारच नाही, पूर्ण अधिक महिनाभर कोणाविषयी एकही तक्रार करायची नाही. मग माणसांविषयीची तक्रार थांबली, कुटुंबियांविषयीची तक्रार थांबली, भगवंताविषयीची तक्रार थांबली की अंतःकरणाला सहजच शांतीचा अनुभव आहे. आणि शांती हेच ब्रह्माचं एक काय आहे, ब्रह्माचं एक लक्षण आहे किंवा ब्रह्माचं एक दुसरं नाव आहे शांती, परमशांती. शांतीची पै शांती निवृत्ती दातारू. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की माझ्या सद्गुरूंनी मला कशी शांती दिलेली आहे, तर शांत होण्याची पण गरज नाही असं ते शांत तत्वाचा अनुभव आल्यामुळे अखंड आतमध्ये शांतच आहे. किती छान अवस्था असेल ना, ऐकताना आपल्याला वाटतं की किती छान अवस्था असेल ही. मग आपल्याला जर ती प्राप्त करायची असेल तर द्विधा मनस्थिती कुठलंही कर्म करत असताना होऊ देऊ नये. कारण द्विधा मनस्थिती जर झाली तर जे करायला पाहिजे ते करण्याची तयारी असून सुद्धा आपल्या ठिकाणी ते घडू शकत नाही. मुलांनाही आपण म्हणतो पास नापासचा विचार करू नकोस, अभ्यास करणं तुझं काम आहे ते तू मनापासून कर, तेवढं काम केलं की झालं, बाकीच्या गोष्टी काही तू लक्ष देऊ नको. पण आधीच ह्याच्यापेक्षा मला जास्ती मार्क मिळावेत, त्याला माझ्यापेक्षा कमी मिळावेत, ह्या पद्धतीचा विचार जर त्याच्या मनात सुरू असेल तर अभ्यासात लक्ष लागणार आहे का? त्याच्यावरूनच आपणही लक्षात घ्यायचं की प्रत्येक कर्मात ज्या वेळेला आपली अशी द्विधा अवस्था होते त्यावेळेला ते मन अत्यंत चंचल झालेलं असतं. आणि चंचल झालेलं मन व्यवस्थित काम कधीही करू शकत नाही. कारण एकाग्र चित्ताशिवाय घरातली कामं सुद्धा व्यवस्थित होऊ शकत नाही. मग परमार्थ तर कितीतरी दूरच राहिला, त्या मानाने तो परमार्थ जो आहे तो कितीतरी दूरच राहिला. मग सुख आणि दुःख या अंतःकरणाच्या प्रतिक्रिया आहेत, ते कोणी कोणाला देत नाही. तर माझ्याच प्रतिक्रियांमुळे मी कधी सुखी होते तर मी कधी दुःखी होते. आणि समर्थ आपल्याला छान पद्धतीने सांगतात विवेकाचे फळ ते सुख. अखंड सुखाचा अनुभव आतमध्ये सुरू राहावा असं वाटत असेल तर विवेक जागृत करा, अविवेकाचे फळ ते दुःख. अविवेकाने वागत राहाल तर बाहेरचं सगळं कितीही छान असू दे पण अंतःकरण मात्र सतत दुःख दशेला प्राप्त होत जाईल. आणि म्हणून आता युद्ध प्रसंगी सुद्धा अंतःकरण तुझं स्थिर ठेव. सुख दुःख म्हणजे या युद्धाची तुला आवड आहे का नावड आहे, या दोन्हीही गोष्टी बाजूला ठेव. त्याच्याबद्दल कुठल्याच प्रतिक्रिया देऊ नको. डॉक्टर काकांचं साधने संदर्भामध्ये एक वाक्य आमच्या समोर काका ठेवतात, क्रिया प्रतिक्रियांचा खेळ थांबवणे याला साधना असे म्हणतात. आणि आमच्या प्रपंचात असू दे, समाजात असू दे, सतत क्रिया प्रतिक्रियांचा खेळ चाललेला असतो की नाही. त्या प्रतिक्रिया कधी अनुकूल असतात, कधी प्रतिकूल असतात, कधी आम्हाला सुखदायक असतात, कधी आम्हाला त्या दुःखदायक असतात. आणि मग दुःखदायक प्रतिक्रिया ज्याच्याकडून येतात त्याचं तोंडही पाहायचं नाही. सुरू झालं की मग सगळं तू म्हणणे जे आहे त्याला सुरुवात जी आहे ती या अनुकूल प्रतिकूलतेतून सुरुवात झालेली असते. आता स्वयंपाकाची मला आवड असो किंवा नसो, लग्न केलंय, कट्ट्यापाशी उभं राहणं काम आहे, त्याची मला आवड असो नसो. आता काय आहे तो आता गृहिणीचा एक धर्म आहे, पाहुणे अचानक येऊ किंवा न येऊ, मला आवडत असो किंवा नसो त्याचा काय संबंध आहे. अतिथी जर आला तर मनापासून त्याचं आगत स्वागत करणं. भले पुरणपोळी मी खाऊ घालू शकणार नाही पण पिठलं भात करून आनंदाने खाऊ घालायला काही हरकत आहे का? कारण आपल्या समोर कठोपनिषदात सांगितलेलं आहे अतिथीचा जो योग्य सन्मान करत नाही त्याच्या 7 पिढ्या नरक पुढे काय होतात, दुःख भोगतात. आता माझ्या भावनेप्रमाणे वागून कर्तव्य जर मी मागे सारलं तर त्या ठिकाणी माझ्या संपूर्ण कुळाचं काय आहे ते कोणी केलेलं आहे, मीच करून ठेवलेलं आहे. या पद्धतीने प्रत्येक गोष्टीतली आवड नावड जी आहे त्याचा एक उपयोग मात्र आपण छान करू शकतो, तो आपली प्रकृती म्हणजे आपली शरीर, आपलं शारीरिक आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी या अनुकूल प्रतिकूल ज्ञानाचा खरंच उपयोग आहे. प्रत्येकाची प्रकृती भिन्न आहे, प्रत्येकाच्या प्रकृतीला काय आवडतं याच्यापेक्षा काय सोसतं बघा.
आवड जी आहे ती आपल्याला भोगाकडे प्रवृत्त करते. आवड जी चित्तामध्ये आहे एखादा पदार्थ खाण्याची, ती आपल्याला नेहमी भोगाकडे प्रवृत्त करत असते, पण आपल्याला ते लक्षात येत नाही. आपल्याला वाटतं आपण अन्नाचा भोग घेतो, पण नाही, अन्नच आमचा भोग घेऊन टाकतो. खाऊन खाऊनच माणूस काय होत, नको ते खाऊन खाऊनच माणूस मग मृत्यूला काय करतो, आमंत्रित करतो. मग आता शरीराला काय चालतं आणि काय नाही हे लक्षात घेऊन जर आम्ही आमचा आहार ठेवला तर आरोग्य नक्कीच आपल्याला व्यवस्थितपणे बऱ्याच काळ टिकवता येऊ शकतं. पण जास्तीत जास्त आता सुखासीनतेमध्ये राहायला कोणाला आवडत नाही हो, पण अतिसुखासीनतेमुळेच गुडघे दुखणं, हातपाय दुखणं, त्याला सवयच नाही ठेवत आम्ही. एक खडीवाले डॉक्टर म्हणून आपल्याकडे होते पाहित वैद्य, त्यांच्याकडे कोणी जर असं सांगायला गेलं ना माझं कंबर दुखते, अंक दुखते, तर ते सरळ म्हणायचे शेजारच्या घरी जाऊन धुणं भांडी करा, फरशी पुसा, सगळं काही. आता हे काम सगळे आमचे शारीरिक कष्ट कमी झाल्यामुळे ते शरीर आम्हाला अनुकूल भोग द्यायला तयार नाहीये, तर प्रतिकूलच भोग त्याच्याकडनं आम्हाला प्राप्त होत आहे. शरीर हे शेवटी साधन आहे जीवन जगण्याचं, आणि जीवन जगण्याचं जे साधन आहे त्या शरीराला काय जास्ती रुचतं म्हणण्यापेक्षा काय त्या शरीराला मानवतं हा महत्वाचा भाग आहे. एक डॉक्टर आहेत देऊळगाव राजाचे, ते नेहमी म्हणतात आपल्याला जो पदार्थ जास्ती आवडतो तो कमी खावा, आणि जो अजिबात आवडत नाही तो थोडा तरी खावा, म्हणजे तब्येत छान राहते. पण आपलं नेमकं उलट असतं, ते पाण्यात पडू देत नाही जी एखादी गोष्ट आवडत नाही, आणि नंतर मग आपल्याला ऐकावं लागतं की अरे ते तुमच्या शरीरात गेलं पाहिजे, ते तुम्ही खाल्लं पाहिजे, तर ती तब्येत जी आहे ती चांगली. म्हणून आवड निवड चित्तातली बाजूला करावी, आणि योग्य आहार, योग्य विहार, ह्याच्यामुळे माझं शरीर जर तंदुरुस्त राहणार असेल, कारण शरीर हे एक जीवन जगण्याचं उत्तम साधन आहे, आणि ते जर सारखं कुरकुरत असेल तर आम्हाला कसं काय जीवनामध्ये आनंद भोगता येणार आहे, भोगूच शकणार नाही आम्ही. म्हणून शरीराचं रक्षण करण्यासाठी त्याला खूप सुखामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करू नये. समर्थ आपल्याला शिष्य लक्षणमध्ये सांगतात, शिष्य नसावा गर्भसुखी. आता पहा, हे सगळं ब्रह्मविद्या जर ग्रहण करायचे असेल तर सज्जनगड, नाहीतर शिवथरगड, नाहीतर शिवगड अशा ठिकाणी जावं लागतं. त्या ठिकाणी हे सगळे शिबिरं वगैरे अटेंड करावे लागतात. पण पहिल्यांदाच त्या शिबिरात नाव घालताना फोन कसे येतात, कमोड आहे का, पलंगाची सोय आहे का, पलंगाची सोय आहे का, खाण्यापिण्याची व्यवस्थित हे आहे का. अहो, ब्रह्मविद्या शिकणं म्हणजे एक तप आहे, आणि हे सगळ्या सुखा सोयी असताना ही विद्या ग्रहण कशी काय होणार आहे. शरीराचं सुद्धा एक काय आहे, कायिक, वाचिक, मानसिक, 3 प्रकारचं तप केल्याशिवाय अंतःकरण शुद्ध होत नाही, आणि अंतःकरण शुद्ध झाल्याशिवाय ब्रह्मविद्या तिथं मूळ धरत नाही. मग आता ह्या पद्धतीच्या सगळ्या सवयी आम्हाला लागलेल्या असतात, आणि मग 2 किती दिवस शिबिर असतं, फार फार तर 5 दिवस. त्याच्याबरोबर जास्ती ते संस्थानवाले सुद्धा आम्हाला ठेवून घेत नाही, कारण त्यांना सुद्धा नवीन काहीतरी करायचं असतं. आता वर्षातले 365 दिवसापैकी 5 दिवस सुद्धा गैरसोय सोसण्याची आमची तयारी नाही, आणि आम्ही म्हणतो आम्हाला उपनिषद ऐकायचे, आम्हाला हे ऐकायचं. कसं काय होणार आहे. आता ज्यांनी हे ग्रंथ सगळे लिहून ठेवलेले आहेत आपल्या समोर, ते असे सुखासीनतेमध्ये राहिलेले आहेत का, राहिलेले आहेत का ते असे. पण आम्हाला मात्र हे सगळं अलबेल पाहिजे, आणि मग जमलं तर ती शिकता आली तर शिकू, वापरता आली तर वापरू, जमलं तर या जन्मी होऊ, नाही तर अनेक जन्म घेऊन ते जसंच्या तसं जे आहे ते आम्ही चालू ठेवू. इथं भगवंत म्हणतात की एथ विजयपण होईल की सर्वथा देह जाईल, हे आधीची काही पुढील चिंता होईना. विजय मिळेल का आपला देह धारातीर्थी पडेल, हा विचार आधीच करून काय करतो, आत्ता जे करायचं ते करा, नंतर काय होईल ह्याचा विचार कमी करा, आणि आत्ता ह्या क्षणी वर्तमान काळामध्ये मला नक्की काय करता येईल ते करण्याचा मात्र आपण जरूर प्रयत्न केला पाहिजे. पण आपल्या सगळ्यांचं स्वभावाची ठेवण कशी आहे, एक तर भूतकाळामध्ये दड्या मारलेल्या असतात, आणि भविष्य काळामध्ये उड्या मारायची सवय असते, आणि म्हणून वर्तमान काळ जो आहे तो सगळा आपल्या हातातून काय होतो तर निसटून जातो. आणि वर्तमान काळामध्ये ज्याला योग्य पद्धतीने काही करता येत नाही
त्याचा भविष्यकाळ जसा व्हायचा तसा होत राहणार आहे. मग पुढे सगळं शेवटी काय आहे तर आपल्याच हातात आहे. आणि म्हणून ते कसं करावं काय नाही ते आपण संतांकडनं जाणून घेतलं पाहिजे. ऐसिया मने होवावे तरी दोषू न घडे स्वभावे, म्हणून आता झुंजावे निभ्रांत तुवा. की असा कुठलाही द्वंद्वाचा विचार मनामध्ये येऊ न देता, कारण या सुखदुःखादी द्वंद्वामुळे अंतःकरणाची स्थिरता कधीही आपण सांभाळू शकत नाही. सतत काय होईल कसं होईल, काय होईल कसं होईल असं आतमध्ये सतत चिंता आपल्या चाललेली असेल तर आपल्याला नित्याचे व्यवहार सुद्धा व्यवस्थित करता येत नाही. आणि म्हणून अंतःकरणाची शांती ही साधकांची त्यांनी कमावण्याची महत्वाची काय आहे तर गोष्ट आहे. इथं भगवंत म्हणतात की तू कुठलाच विचार न करता, कुठलाही हेतू की मी जिंकावं आणि मला सगळं राज्य मिळावं असंही मनात ठेवू नको, आणि सगळ्यांचं समोरच्याचं वाटोळ करेल असंही मनात आणू नको. फक्त ह्या क्षणी ज्यांनी अन्याय केलेले आहेत असे सगळे तुझ्या समोर आहेत, त्यांचे अन्याय आठव, म्हणजे ते बाण जे आहे ते तुझ्या हातातून त्या ठिकाणी सुटतील. अन्यथा तू हे युद्ध करू शकणार नाही. आणि मी तुला सांगतो की ह्या युद्धातून तुला अजिबात पाप लागणार नाही, कारण ते तू मनाने करत नाहीयेस. मी सांगितलं म्हणून करतो. तसं थोरा मोठ्यांनी सांगितलं म्हणून केलं, शास्त्रांनी सांगितलं म्हणून मी असं केलं, माझ्या गुरूंनी सांगितलं म्हणून मी असं करते, हे ज्या ठिकाणी पक्क आहे त्याच्या ठिकाणी मग कुठलाही दोष त्याला लागत नाही. आपण नेहमी एक उदाहरण पाहतो की घरात सासूबाई असतील आणि त्या सासूबाईंना विचारून जर आपण पोळ्या केल्या तर पुरल्या तरी त्यांनी सांगितल्या तेवढ्या केल्या म्हणून पुरल्या, आणि उरल्या तरी त्यांनी सांगितल्या म्हणून त्या उरल्या. मग दोष करणारीवर येतो का? करणारी तीच आहे, पण करणारीवर हा दोष येतो का? तर येत नाही. अगदी त्याच पद्धतीने सगळं काही शास्त्राला, गुरूंना, संतांना समोर ठेवून जर आपण त्या पद्धतीने करायला गेलो तर त्यातून घडणाऱ्या कुठल्याही कृतीचा, पापाचा लेश जो आहे तो तुमच्या आमच्या अंतःकरणाला लागत नाही. पुढे म्हणतात भगवंत की अर्जुना, इथपर्यंत तुला आत्मज्ञानाविषयीचे सगळे विचार आता मी सांगून ठेवलेले आहेत, आणि ह्या आत्मज्ञानाची पूर्व तयारी म्हणून निष्काम कर्मयोगच करावा लागतो. आता नुसत्या कर्माने आत्मज्ञान प्राप्त होत नाही, पण चित्तशुद्धीशिवाय आत्मस्वरूपाविषयीचे ऐकलेले विचार अंतःकरणामध्ये रुजतही नाही, धारणही केले जात नाही. मग वापरणार कसे काय आहेत ते? आणि म्हणून चित्तशुद्धीसाठी निष्काम कर्मयोग करावा लागतो. मग हे युद्धाचं कर्म जे तुला करायचं आहे ते निष्काम पद्धतीने करण्याचा तू प्रयत्न कर, तर तुझी बुद्धी जी आहे ती काय होईल तर कर्मबंधाचा त्याग करून तुला हे पूर्ण करता येईल. आता कर्मबंधनामध्ये माणूस कसा अडकत जातो पहा. एक उदाहरण सांगते. कोरोना काळामध्ये सगळ्या ठिकाणी चालणारे वर्ग आमचे बंद पडलेले होते. 1-2 महिने सगळेजण काही बोलले नाही, पण नंतर फोन यायला सुरुवात झाली की अरे आता आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. घरात नुसतं बसून ते काही आपले होत नाहीये. कितीही कामं केले, काही केले तरी जी महिन्याला एकदा वर्ग घेण्याची सवय लागलेली आहे, विचार ऐकण्याची सवय लागलेली आहे, ते काही आता होत नाहीये. आणि खूप आपण या परमार्थापासून दूर गेल्यासारखं वाटायला लागलं. म्हणून मग ऑनलाईन आता सगळीकडे सगळं ऑफिसेस चालू आहेत, आपणही आपला वर्ग ऑनलाईन सुरू करू. त्याच्यात मग ते फेसबुक पेज आमच्या पोरांनी तयार करून दिलं, त्याच्यावरून प्रवचन सुरू झाले. 2 वर्ष सातत्याने ते चालले. आता हे कशातून निर्माण झालं? कोरोना काळामुळे ह्या पद्धतीचं कर्म निर्माण झालं. आता गावोगावी जाणं माझं सुरू झाल्यावर मी डॉक्टर काकांना म्हटलं, काका आता हे बंद करते, आता कशाला म्हणतं ते परत प्रक्षेपण करा आणि सगळीकडे सांगा. तर कोरोना काळामध्ये ह्या पद्धतीने हे प्रवचन सुरू झाल्यामुळे गावोगावचे लोक ऐकायला लागले. काका म्हणे आता ते सुरू केलेलं आहे, गावोगावचे लोक ऐकत आहे, घर बसल्या त्यांना घरपोच सगळं मिळतं आहे, आता बंद कशाला करायचं? म्हणजे त्या कर्मामध्ये परत आपण काय झालो. पण आपल्या हौशीने जर आपण ते तयार केलं असतं, आपल्या हौशीने आपला नावलौकिक व्हावा म्हणून हे चालू ठेवलं असतं, तर त्याचं रूपांतर कर्मबंधामध्ये झालं असतं. पण गुरुची आज्ञा आहे, त्यांनी सांगितलेलं आहे, म्हणून आता हे बंद करायचं नाही, म्हणून ते चालू ठेवलं पाहिजे. या पद्धतीने जर
त्याचा मागे विचार असेल तर या कर्माचा लेप आपल्याला कधीही लागणार नाही. पण त्यामध्ये जर आपलं महत्व वाढण्याचा विषय जर असता तर मात्र त्याचा बंध निर्माण झाला असता. या ठिकाणी युद्धाचंही तसंच की कोणी सांगितलं म्हणून युद्ध करायचं आहे, तर भगवंतांनी सांगितलं म्हणून, क्षत्रियाचा धर्म म्हणून. आणि कुठलंही काम करत असताना ते जर आपण शोकरहित केलं तर त्याचं फळ वेगळंच आहे. आपण व्यवहारात पाहतो आदळापट केलेलं काम करायचं तरी तेच आहे रोजचं, पण त्या आदळापट करून केलं तर आतमध्ये शांतता आनंद याचा कधी लाभ होतो का आपल्याला? नाही होत. उलट घरातल्या लोकांची सुद्धा झोप उडते आदळापट केल्याने. दुपारची झोपेची वेळ आणि त्यावेळेला ते भांडे लावण्याचं काम रोज करायचं आहे, स्वयंपाक करण्याचं काम रोज करायचं आहे, अंथरुण टाकण्याचं काम रोज करायचं आहे. मग जे नित्यकर्मामध्ये जमा आहे त्याला टाळाटाळ करून काय मिळणार आहे? त्याच्यापेक्षा ते जर छान पद्धतीने केलं तर आम्हाला नक्कीच त्याच्यातून आनंद मिळतो. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ हे लक्षात ठेवून जर आमच्या कृती चाललेल्या असतील तर त्याच्यातून आनंद आहे. आणि कर्तव्याला मागे सारून आमच्या भावना वर आणून आवड निवड लक्षात ठेवून जर आम्ही ते केलं तर मात्र ते आम्हाला काय आहे तर दोष लावणारं, पाप लावणारं काम आहे. आपण व्यवहारातही पाहतो की एखाद्या दिवशी आपलं खूप डोकं ठणकतंय, घरातल्या लोकांना सांगितलंय की आज माझ्याच्याने काही स्वयंपाक होणार नाही, डोकं खूप ठणकतंय. आणि 2 तासांनी दारावरची बेल वाजली आणि आपल्या माहेरचं कोणीतरी आलं. डोकं दुखणं जातं कुठच्या कुठं आणि पूर्ण स्वयंपाक होतो. मग हे का घडतं आपल्याकडनं? हे का घडतं? कारण आवड जिथं आहे तिथं बरोबर माणूस कसंही करून ते पूर्णत्वाला नेतो. आणि घरी सांगताना मात्र मग आपण सांगतो त्यांना, अहो कधी नवत येतो तो घरी, मग करायला नको का 4 डाव स्वयंपाक, या पद्धतीने ते सगळं होऊन जातं. पण मग दुखणारं डोकं त्यावेळेला कसं काय थांबलं आपलं? तर आवडीने कुठलीही गोष्ट जर मनापासून शास्त्राने सांगितली तशी कर्तव्य म्हणून जर आपण करायला गेलो तर ते बाधत नाही. पण आपल्या भावनांची गुंतवणूक त्या ठिकाणी करून आसक्तीतून ज्या वेळेला म्हणजे रागद्वेषातून आपण ज्या वेळेला ते कर्म करतो त्यावेळेला मात्र तिथं सगळं काही चुकलेलं असतं. संपूर्ण भगवद्गीतेचा ज्ञानेश्वर माऊलींचा उपदेश जर काय असेल तर रागद्वेष रहित होऊन कर्तव्य करत राहा. आणि तसं कर्तव्य केलं तर अंतःकरणामध्ये शांती, आनंद, समाधान, शेवटी पाहिजे काय हो बाकी सगळं आहे. आणि अंतःकरणात हे नसेल तर आपण काय मिळवलं याच्यामध्ये? आता यातलं एकही गोष्ट तुकाराम महाराजांजवळ नव्हती, पण अंतःकरणामध्ये भरपूर आनंद त्यांच्या भरलेला होता की सुखसोयींनी युक्त एकही गोष्ट त्यांच्याकडे नव्हती, पण चित्तामध्ये मात्र भरपूर आनंद त्यांच्या ठिकाणी होता. आलेली लक्ष्मी सुद्धा ते नको, ती सुद्धा अडथळा वाटत होती त्यांना. बरे झाले देवा दिवाळे निघाले, त्याला सुद्धा ते परतवून लावत होते, कारण भगवंताच्या आड कुठलीच गोष्ट त्यांना येऊ द्यायची नव्हती. मग आता भगवंतामध्ये जास्ती सुख आहे, आनंद आहे का लक्ष्मीमध्ये आहे? विचार करायचा ज्यांनी त्यांनी प्रत्येकाने. आणि आपल्या प्रारब्धाने जर आपल्याला ती भरपूर मिळत असेल तर त्यामागे सुद्धा परमेश्वराची निश्चित काहीतरी योजना आहे. फक्त आपल्या एकट्यासाठी त्यांनी ती दिलेली नाही, तर आपल्याला त्यांनी बुद्धी पण दिलेली आहे. आणि या लक्ष्मीचा विनियोग जो आहे तो उत्तम तऱ्हेने जर आपण करायला लागलो तर ती लक्ष्मी त्या भगवंताला पर्यंत आपल्याला घेऊन जाण्याचं सुद्धा काय करते, काम करते ह्या पद्धतीने. आणि म्हणून विजयलक्ष्मी जर या अर्जुनाला आणायची असेल तर त्यांनी या पद्धतीने काय केला पाहिजे तर विचार केला पाहिजे. आवड नावड चित्तातली काढून टाक आणि क्षत्रिय धर्माला अनुसरून मी सांगतो त्याप्रमाणे तू युद्धाला उभं राहा. तुला पापाचा यत्किंचितही लेश लागणार नाही. तसं भगवद्गीतेमध्ये जेवढे आपल्याला भगवंतांनी या ठिकाणी आज्ञा दिलेल्या आहेत तेवढ्या आज्ञांचं जर आपणही पालन करत गेलो अर्जुनाप्रमाणे तर कुठल्याही कर्माचा आपल्याला लेप लागणार नाही. आणि जिथं कर्माचा लेप नाही तिथं पुनरपी जननम पुनरपी मरणम या रहाटगाडग्यात आपण अडकणार नाही. अखंड आनंद आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.